नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आभास शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नोर रिजनल सेंटर, पुणे. प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे, मूलभूत तत्वे, त्या अनुषंगाने या सब्जेक्टच्या अंतर्गत प्रोडक्शन अँड कॉस्ट या ब्लॉगमध्ये ब्लॉग 3 आहे. हा उत्पादन आणि खर्च याच्याशी संबंधित. कारण कोणत्याही अर्थव्यवस्थेला विकासाच्या वाटेवर न्यायचा असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी हा सूक्ष्म पातळीवर करणं अत्यंत आवश्यक असतं. या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एकूणच विकासात्मक धोरण राबवत असताना 1929 पर्यंत ज्या मायक्रो इकॉनॉमिक्सने खऱ्या अर्थाने तरलं होतं, सूक्ष्म पद्धतीच्या अभ्यासातून आलेले निष्कर्ष असतील, आलेले ध्येय धोरण असतील, त्या वेळेला त्या ठिकाणची उपजीविका उपभोग पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ते उत्पादन कशा पद्धतीने होऊ शकतात किंवा उत्पादनाचे वेगवेगळे घटक याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करता येतो, त्या अनुषंगाने प्रोडक्शन अँड कॉस्ट किंवा उत्पादन आणि खर्च याच्याशी संबंधित काही बाबी आपल्याला माहिती असणं हे अगत्याचं असतं. त्यामुळेच प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 मधला हा भाग जो आहे तो डीप समजून घेणं, त्याचबरोबर त्याच्यातले बारकावे जर इतर उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतील किंवा त्या आहे त्या उद्योग व्यवसायामध्ये आहे त्या स्किलमध्ये आपल्याला आणखी जर बारकावे लक्षात घेता आले तर त्याचा डेफिनेटली आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळं त्यातलं युनिट 10 जे आहे ते कॉस्ट हा भाग प्रत्येक ठिकाणच्या खर्चाचा आहे. खरं तर आता आपण सगळे जर विचार केला तर वेळ हा सुद्धा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक आहे. टाइम इज मोर दॅन मनी असं म्हटलं जातं. कारण वेळ ही पैशापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. प्रत्येक मिनिटाला सेकंदाला आपण काय करतोय, आपल्याकडून मिळणारं आउटपुट कशा पद्धतीने मिळतंय ते इन्क्रीज करण्यासाठी आपण काही इन्व्हेस्टमेंट करतोय का, आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला बेनिफिट होईल का, झालेल्या बेनिफिटच्या आधारावरती आपल्याला कसा विकासाकडे जाता येईल किंवा आपली सेल्फ ग्रोथ म्हणूया आपण, ती ग्रोथ कशी करता येईल, त्या अनुषंगाने मायक्रो इकॉनॉमिक्स फार महत्वाचा विषय आहे. डेव्हलपमेंट हा मॅक्रो इकॉनॉमिकच्या अनुषंगाने किंवा एकूणच सर्वांगीण विकास, मग त्याच्यामध्ये गुंतवणूक असेल, रोजगार संधी असतील किंवा किंमत विषयक ध्येय धोरण असतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, समग्र पातळीवरची ध्येय धोरण ठरवण्यासाठी मायक्रो घटकाची किंवा मायक्रो इकॉनॉमिकची अत्यंत अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं किंवा मौल्यवान असू शकतं. त्यामुळेच मायक्रो इकॉनॉमिकचा स्टडी हा मौल्यवान स्वरूपाचा किंवा मूल्यात्मक विचार करण्याच्या दृष्टीनं त्या घटकातून मिळणारं आउटपुट कशा पद्धतीनं आहे, त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं कॉस्ट किंवा एक्सपेंडिचर करतो, एक्सपेंडिचरच्या ऐवजी कॉस्ट आपण म्हणूया, खर्च कशा पद्धतीने केलाय, आणि मग त्यातून मिळणारं प्रोडक्शन किती आहे. आता आपण पाहतो की इंडस्ट्रियल सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, यातलं मिळणारं आउटपुट किंवा प्रोडक्शन हे जास्ती प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात टेक्नॉलॉजी आहे, सर्व्हिस सेक्टरचा डेव्हलपमेंट झालेली आहे, आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढणारे डिमांड किंवा फॅसिलिटीच्या स्वरूपात आपण ज्यावेळेला वेगवेगळे घटक बघतो त्यावेळेला ते कसे इन्क्रीज होतील, किती इन्क्रीज होतील, आणि त्या इन्क्रीज झालेल्या घटकामुळे झालेल्या बेनिफिट्समुळं आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा किती मोबदल्याच्या अनुषंगाने त्याचे भाग बघता येऊ शकतील ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. उत्पादन आणि खर्च, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादनाची किंमत, प्रोडक्टिव्हिटी किती आहे, कशा पद्धतीने आहे, आणि त्यावरूनच आपल्याला म्हणजे उत्पादन घटकांना द्यावी लागणारी किंमत जी आहे ती फार महत्त्वाची असते किंवा त्या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करणं महत्त्वाचं ठरू शकतं. या प्रोडक्शन कॉस्टमध्ये किती कॉस्ट आहे किंवा कशा पद्धतीने कॉस्ट लावता येईल, की कोणत्या अनुषंगाने लावता येईल, या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची किंमत किंवा त्या अनुषंगाने येणारा घटक जो आहे तो वेगवेगळ्या अँगलने आपल्याला म्हणता येऊ शकतो, ते आपण बारकाईने बघूया. खर्चाच्या संदर्भातील असणाऱ्या काही कन्सेप्ट किंवा संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. खाजगी खर्च आहे का, सामाजिक खर्च आहे का, पैशाची किंमत किंवा त्याच्यातला असणारा स्पष्ट होणारा घटक, जसं की मनी कॉस्ट, एक्सप्लेट अँड इम्प्लिकेट कॉस्ट असं म्हटलंय, प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट हे कशा पद्धतीने आहे, एकूण परिवर्तनीय किंमत आणि त्यातले असणारे घटक हे कशा पद्धतीचे आहेत, किती आहेत, ते आपल्याला बघावे लागेल. द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट किंवा सर्वसाधारण किंवा खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च. आपण खाजगी खर्च आणि सामाजिक खर्चामध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे सामाजिक खर्चामध्ये येणारा महत्त्वाचा घटक आहे. कारण सोशल कॉस्ट सामाजिक दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरवरती झालेला खर्च, जसे की आपण रस्त्याचा खर्च म्हणूया,
रस्ता बांधणं हा प्रायव्हेट होऊ शकत नाही, कारण प्रायव्हेटसाठी लागणारे खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावरती असू शकतो. त्यामुळे ते कॉस्ट पेड करणं हे रिजनेबल होऊ शकत नाही, किंवा त्याला पेएबल कशा पद्धतीचं मग उद्योजक असतील किंवा इतर पण पॉप्युलेशन मधले म्हणूया, एकूण लोकसंख्येतले असणारे काही श्रीमंत लोक सुद्धा जर विचार केला तर त्यांनाही ते शक्य होत नाही. त्यामुळं प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने आहे, किती पद्धतीची आहे. मग याच्यातला प्रायव्हेट घटक ज्यावेळेला प्रायव्हेट कॉस्ट काढतो आपण त्यावेळेला पब्लिक फायनान्स ज्या वेळेला आपण पाहतो, म्हणजे फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसीज या अनुषंगाने जर आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सकडे पाहिलं तर तो कशा पद्धतीने घटक येऊ शकतो. चलनविषयक धोरण असतील आणि राजकोषीय धोरण, याच्यामधलं राजकोषीय धोरण फार महत्वाचं असू शकतं. त्या अनुषंगाने सोशल कॉस्ट किंवा बजेटमध्ये असणारी तरतूद आपल्याला सोशल कॉस्टसाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे प्रायव्हेट कॉस्टला ही वैयक्तिक मालमत्ता असू शकते, एखाद्या व्यक्तीची त्या घटकाची असू शकते, आणि सामाजिक खर्चामध्ये असणारा जो काही सोशल कॉस्ट आपण म्हणतो तो कशा पद्धतीने घटक आहे, किंवा पैशाची किंमत मनी कॉस्ट जे आहे एक्सपेक्ट अँड त्या अनुषंगाने होणारा घटकातला बदल असेल, रिअल कॉस्ट किंवा वास्तविक खर्च जो आहे तो कशा पद्धतीने येईल, किती येईल. वास्तविक खर्चामध्ये अंतर्जित असणारा खर्च हा वेगळ्या पद्धतीने असू शकतो का. वास्तविक खर्च रिअल कॉस्ट आहे, बुडलेली किंमत आणि वाढीव किंमत जी आहे सन कॉस्ट अँड एंटरप्रेन्युअल कॉस्ट ही कशा पद्धतीची आहे. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च किंवा ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत ही कशा पद्धतीने वापरता येईल, कशा पद्धतीने वापरता येईल. इकॉनॉमिक कॉस्ट अँड अकाउंटिंग कॉस्ट याच्यामध्ये आर्थिक दृष्टीने असणारा खर्च हा देखील आपल्याला अभ्यासाचा भाग असू शकतो. त्यामुळं यातला इकॉनॉमिकल कॉस्ट जर आपण विचारात केली तर ते जास्त असते. लेखा जमा खर्च आपण म्हणतो ना, जमा आणि खर्च एखाद्या टेबलमध्ये येणारी इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला तशा पद्धतीने बघता येऊ शकते. त्याबरोबर हिस्टॉरिकल प्राइस एखाद्या स्थळाची, जसं की आग्र्याचा आपण म्हणतो ताजमहाल, या ताजमहालाच्या जे महत्व आहे ते इतिहास काळापासून किंवा प्राचीन काळापासून सुरू असलेलं दिसून येतं. मग सध्याच आपण आणखी पुढे जाऊन थोडा पुण्यातला, महाराष्ट्रातला जर पुणे या ठिकाणचा शनिवारवाडा पाहिला किंवा आगा खान पॅलेस पाहिलं, वेगवेगळे टेम्पल्स असतील ती पाहिली, तर त्या अनुषंगाने केदारनाथ असतील, बद्रीनाथ असतील, याचे असणारे हिस्टॉरिकल प्लेस किंवा ऐतिहासिक स्थळ ही जी निर्माण झालेली आहेत तशा पद्धतीची याची असणारी ठिकाणं किंवा मग वेगवेगळ्या मग राजकीय दृष्टीने त्याला वलय असणारी ठिकाणं जर पाहिली तर त्यातही आणखी बदल झालेला दिसून येतो. महाराष्ट्रातलं पंढरपूर या ठिकाणचं ठिकाण, विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी हिस्टॉरिकल स्टोरीज ज्या आहेत त्या हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं त्या ठिकाणच्या सारे प्राईस, मग तसा घटक आपण जसं मॅक्रो पाहतो तसं मायक्रो घटक, छोट्या छोट्या घटकात सुद्धा मग धार्मिक असतील, सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील या घटकाचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे खर्चाचे कार्य काय आहे, शॉर्ट रन आणि लॉंग रन खर्च जो आहे तो कशा पद्धतीने आहे, खर्च आणि खर्च कार्य आणि वेळ घटक याला लागणारा कॉस्ट फंक्शन आहे तो टाइम एलिमेंट कशा पद्धतीने आहे. लॉंग रन कॉस्ट फंक्शन जे आहे ती दीर्घकाळाच्या दृष्टीने कशा पद्धतीने आहे. शॉर्ट रन मध्ये खर्चाचा सिद्धांत, थिअरी ऑफ कॉस्ट इन द शॉर्ट रन किंवा अल्पकालीन खर्च, दीर्घकालीन खर्च याच्याशी संबंधित असणारा भाग तो पाहणं महत्वाचं ठरेल. शॉर्ट रन मध्ये अल्पकालावधीत काही खर्च हा करता येण्यासारखा असतो, परंतु दीर्घकाळात तोच खर्च करणं दीर्घकाळ कदाचित त्याची कॉस्ट जर वाढली, डिमांड चांगली असेल तर त्याच्यावर खर्च केला जातो, अन्यथा तो खर्च केला जात नाही. त्यामुळं अल्पकालावधीत कशावरती प्रयोगात्मक स्वरूपाचा आपण म्हणूया खर्च असतो, परंतु त्या खर्चातून जर बेनिफिट चांगले मिळत असतील तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करायला सुद्धा हरकत नसते किंवा तशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट ही केलेली असते. शॉर्ट रन मध्ये किंवा थेरी ऑफ कॉस्ट इन द शॉर्ट रन अँड लॉंग रन, निश्चित किंमत आणि फिक्स कॉस्ट जी आहे किंवा परिवर्तनीय खर्च जे आहे, व्हेरिएबल कॉस्ट आहे, एकूण निश्चित किंमत आहे, टोटल फिक्स कॉस्ट आहे, एकूण परिवर्तनीय खर्च जो आहे, टोटल व्हेरिएबल कॉस्ट, एकूण परिवर्तनीय आणि बदलता खर्च असा या अनुषंगाने म्हणता येईल. एकूण खर्चाशी संबंधित असणारा भाग तो कशा पद्धतीचा आहे किंवा किती आहे. शॉर्ट रन कॉस्ट वक्र जो आहे, अल्पकालीन खर्च वक्र कशा पद्धतीचा आहे. सरासरी निश्चित किंमत आहे, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट हे किती असेल, कशा पद्धतीचे असेल. सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो वाढलेला असेल का, वाढत्या स्वरूपात असेल का. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जे आहे, सरासरी एकूण खर्च, ॲव्हरेज टोटल कॉस्ट जे आहे किंवा किरकोळ खर्च, मार्जिनल कॉस्ट, किरकोळ खर्च आणि त्या अनुषंगाने सुद्धा भाग महत्वाचा ठरू शकतो. म्हणून लॉंग रन आणि शॉर्ट रन
हे दोन्ही कालावधीचा स्टडी हा इकॉनॉमिकली थर्ड पॉईंट मध्ये जो सांगितला आहे, दीर्घ कालावधी लॉंग पिरियड इकॉनॉमिक इफेक्ट किंवा दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता, ही कार्यक्षमता कशा पद्धतीने असू शकते, किती वाढू शकते, दीर्घकाळातले घटक जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, किती घटकाशी संबंधित आपण विचार करतो, हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरू शकतं किंवा अगत्याचं असू शकतं. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, उत्पादनाच्या दृष्टीनं विचार करता अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी कोणत्या वस्तूचे उत्पादन घ्यावं, कशा पद्धतीने त्यातली गुंतवणूक करावी, किती गुंतवणूक करावी, याचा विचार त्यामध्ये होणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट आणि शॉर्ट रन मध्ये मार्जिनल यांच्यातील संबंध हा देखील किंवा त्याच्यात असणारं रिलेशन देखील आपल्याला पाहावं लागतं. या अनुषंगाने हा जो डीप आपण टॉपिक पाहतोय 10 नंबरचा युनिटचा आहे, त्याच्यात चांगल्या उत्पादनाची किंवा चांगला फॉर्म, चांगला उद्योजक हा निर्णय दोन घटकावर अवलंबून असतो त्याचा. प्रथम चांगल्या वस्तूची मागणी आणि दुसरी की दुय्यम गरजेची किंवा कमी महत्वाची असणारी वस्तू किंवा वस्तूच्या उत्पादनाची किंमत जी आहे ती कशा पद्धतीने घेता येईल. उत्पादन खर्चाची संकल्पना जी आहे ती समजून घेण्यासाठी मूलभूत त्याचे काही घटक हे विचारात घ्यावे लागतात. किंमत सिद्धांत आणि सखोल चर्चा आवश्यक आहे किंवा किंमत देणारे फर्म ही इच्छा त्याचा नफा वाढवण्यासाठी तो त्याचा खर्च कमी करण्यास किंवा सक्षम असल्यास असे करण्यास ही सक्षमता किंवा एक घटक आपण म्हणूया सपोर्टिव्ह होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेले विचार असतील, अर्थतज्ञांनी मांडलेले विचार असतील, ते नेहमीच फायदेशीर ठरत असतात आणि त्याच्या काही स्वयंशिस्त किंवा त्या अनुषंगाने असणारा खर्च किंवा सामाजिक खर्चाची जी काही संकल्पना त्या अनुषंगाने असणारे भाग हे आपल्याला पाहावे लागतील. समाज कल्याण किंवा समाजाच्या दृष्टीनं म्हणजे मुख्यतः आपल्याला प्रत्येक वेळेला सामाजिक कल्याण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण समाजाचं कल्याण नाही झालं तर त्या उत्पादनाचं, त्या उत्पादन घटकांचं किंवा त्याच्यासाठी द्यावी लागणारी उत्पादन घटकाची किंमत जी आहे ती देणं फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळं उत्पादन तयार झाल्यानंतर त्याचा लाभ घेणारा घटक किंवा लाभधारक हा समाज असतो आणि त्या समाजाला जर त्याचे बेनिफिट्स मिळाले, त्याचे काही फायदे झाले, तरच अशा घटकांचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जाऊ शकतं किंवा त्याच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य हे शासनामार्फत मिळू शकतं. त्यामुळे सूक्ष्म स्टडी करताना किंवा सूक्ष्म अभ्यास करताना आपल्याला यावरती प्रकाश टाकावा लागेल की वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेणं आणि त्या अनुषंगाने पैशाची किंमत किंवा मूल्य त्याचा आपल्याला जोपासता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने देखील आपल्याला याच्यातला विचार विनिमय होणं अगत्याचं ठरेल. अल्पावधीत किंवा शॉर्ट टाइममध्ये जे सिद्धांत मांडलेले आहेत ते अल्पकालीन खर्चाशी संबंधित आहेत. त्यातला परिवर्तनीय खर्चामध्ये त्याच्यात विभागणी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चित अशी किंमत किंवा खर्चाला असणारे पूरक खर्च जे आहेत ते आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर उत्पादन क्रियाकलाप किंवा उत्पादकाला नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो स्थिर राहते लागतील किंवा लागणार नाही अशा खर्चाच्या अनुषंगाने देखील भाग विचारात घ्यावा लागतो. त्याचबरोबर परिवर्तनीय खर्च च्या परिवर्तनाच्या संदर्भात हा बदलासह किंमत किंवा किंमत बदलाच्या अनुषंगाने त्याच्यात बदल होईल. उत्पादित किंवा आउटपुट व्हेरिएबल जे आहेत कॉस्ट म्हणून विचारात घेतलेले भाग असतील, ओळखले जातील. त्याचबरोबर उदाहरणार्थ कच्चा माल असेल, उत्पादन प्रक्रियेत वापरावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंग जो घटक आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्यामुळं मशीन चालवण्यासाठी मजूर किंवा त्या उत्पादनाचं घटी वापरायला लेबर आपण म्हणूया, कामगार म्हणूया किंवा वर्कर्स इंग्लिशमध्ये म्हणता येईल, त्या लेबरमुळे किंवा वर्कर्समुळे येणारा उत्पादनाचा खर्च हा देखील त्याच्यात इन्क्लुडिंग करावा लागेल. कारण या खर्चामुळे सुद्धा एकूण खर्चामध्ये सतत बदल होत असतो. कारण कमी जास्त लेबर आपल्याला वापरावं लागतं. याच लेबरच्या क्वालिटीच्या संदर्भात सुद्धा विचार करावा लागतो. आता गुणवत्तापूर्ण काम किंवा कुशल कामगार आणि अकुशल कामगार असं म्हटलं जातं. स्किल लेबर आणि अनस्किल लेबर असं म्हटलं जातं. या स्किल आणि अनस्किलमध्ये काय फरक आहे, तर या अनस्किलमध्ये म्हणजे कुठलंही कौशल्य येत नसणारा भाग असेल किंवा येत असणारा कामगार जर असेल म्हणजे विशिष्ट प्रकारचे कौशल्य येत आहे तर त्या कामगाराला जास्त महत्त्व असतं आणि ज्याला कौशल्य येत नाही किंवा स्किल येत नाही तसा भाग असू शकतो किंवा तसा कामगार असू शकतो. त्यामुळे याच्यासाठी द्यावं लागणारा किंवा करावा लागणारा खर्च हा स्किल लेबरला जास्त असतो आणि उद्योजकाच्या दृष्टीनं स्किल लेबरवरती जास्त केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. अनस्किल लेबरवरती तशा पद्धतीचा खर्च हा करता येत नाही किंवा तेवढा जास्त प्रमाणात केला जात नाही.
याचं कारण हे असं की मुबलक प्रमाणात उपलब्धता असू शकते. एकूण लोकसंख्या किंवा भारताची लोकसंख्या आपण पाहिली तर ती मोठ्या प्रमाणावर आहे. डेव्हलप कंट्रीमध्ये एकूण लोकसंख्याच कमी आहे, त्यामुळे स्किल लेबर तिथे मिळणं कठीण आहे. आणि त्याच्या फिजिकली फिटचा जर विचार केला तर भारतामध्ये आपल्याकडं फिटनेस किंवा इतर काही देशांमध्ये सुद्धा शरीरयष्टी चांगली किंवा बलशाली शरीराप्रमाणे शारीरिक क्षमता चांगली आहे. त्याचबरोबर मेमरीज किंवा स्किल असेल, कौशल्य येत असेल तर त्या कौशल्याच्या आधारावरती खूप लोकांनी करण्याचं काम किंवा हजारो लोकांनी करायचं काम हा एखादा कॉम्प्युटरवर बसणारा किंवा एखादा स्किल असणारा कौशल्य असणारा व्यक्ती तो एकटाच तेवढं काम करू शकतो. त्याच्यामुळं एकूण स्किल लेबर आणि एकूण असणारी क्षमता त्याच्या असणाऱ्या तो बदलणारा असतो. त्यामुळे आउटपुट उत्पादनाचे मिळणारे जे घटक असतील ते जर जास्त मिळाले तर जास्त घटकासाठी उत्पादन खर्च हा कमी लागतो आणि कमीच घटक उत्पादनाचे असतील तर तेवढंच, जसं की आपण होमचं एक्झाम्पल घेतलं समजा घराचं उदाहरण, तर आपल्या घरामध्ये जर समजा 2 लोक जेवण करण्यासाठी असतील तर किचनमध्ये करावं लागणारं काम हे तेवढंच असतं जेवढं 4 किंवा 10 लोकांसाठी बेसिक लेवलचा जो काम असतं ते तेवढंच असतं. त्यामुळं त्याच्यासाठी लागणारे किचनसाठी जे इन्स्ट्रुमेंट असतील, साधन सामग्री असतील त्या तेवढ्याच लागणार आहेत आणि ज्या 10 लोक असतील तर 10 लोकांसाठी पण तेवढं लागेल. मग तशा पद्धतीने त्याच्यातलं वाढेल ते म्हणजे एक्स्ट्राचा मटेरियल किंवा त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक. परंतु बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणूया ते तेवढंच लागेल. त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज पडत नाही. त्यामुळं मॅनपॉवर 2 माणसासाठी जो लागणार आहे तेवढ्याच अनुषंगाने तशीच मॅनपॉवर ही इतर घटकांना देखील लागणार आहे. तसं एकूण परिवर्तनाच्या अनुषंगाने किंवा शॉर्ट रनचा आपण विचार करताना याच्यात फिक्स कॉस्ट जे आहे निश्चित स्वरूपाचा, म्हणजे आता जे आपण म्हणत होतो की 2 असो किंवा 10 लोक असो त्याच्यासाठी लागणारं घटक जे आहेत ते तेवढेच आहेत. 240 झिरोला असेल तरी देखील ₹240 या ठिकाणची फिक्स कॉस्ट जी आहे ती पेड करावी लागेल. व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती 0 आहे. टोटल कॉस्ट आहे ₹240 आहे. आउटपुट जे आहे ते 240, टोटल व्हेरिएबल कॉस्ट 240 जसं म्हटलं तशा पद्धतीने 120, 180, 160, 180, 212, 280, 420 अशा पद्धतीची या ठिकाणची व्हेरिएबल कॉस्ट त्याच्यात असल्याचे दिसून येते. 120 किंवा 160, 180, 212, 280, 420 ही जी बदलत्या स्वरूपातली कॉस्ट आहे ती देखील महत्वाची आहे. टोटल कॉस्ट जी आहे ती रुपीजमध्ये 240, 360, 400, 420, 450, 452, 520, 660 अशा पद्धतीची एकूण कॉस्ट जी आहे, टोटल कॉस्ट जी आहे किंवा खर्च आहे तो देखील त्याच्यात वाढलेला दिसतो किंवा तशा पद्धतीने तो व्हेरिएबल कॉस्ट प्रमाणेच त्याच्यात बदल होत जात आहेत किंवा वाढ होत झालेली दिसते आपल्याला. याच व्हेरिएबल कॉस्टमध्ये कितीने वाढ होईल, कशा पद्धतीने वाढ होईल ते आपल्याला पाहावं लागेल. या शॉर्ट रनमध्ये किंवा शॉर्ट रन कॉस्टमध्ये हायपोथेटिकल फॉर्म जी आहे ती किती किंवा कशा पद्धतीने विचारात घेता येईल, टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे ती आहे का, किंवा टोटल कॉस्ट रुपीजमध्ये 240 वरून ती 660 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे निश्चितपणे याचा उत्पादन खर्च हा जास्त आलेला दिसून येतो. त्यामुळं मार्केटमधले जे काही प्रोडक्शन तयार होणार आहे 1 किंवा 0 to 1, 2, 3, 4, 5, 6 युनिट जर तयार झाले तर या 6 युनिटमुळे मिळणारं आउटपुट हे 660 असल्याचं आपल्याला दिसून येईल किंवा टोटल आउटपुट जे आहे ते जास्तीचं मिळालेलं अनुभवायला येत आहे. एकूण निश्चित किंमत जी आहे, एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुटवर फर्मने केलेले एकूण खर्च 10.3 वरून हे स्पष्ट होते की फर्मची एकूण निश्चित किंमत स्थिर राहते. आउटपुटची पातळी जी आहे ती विचारात न घेता 240 किंवा आमच्या चित्रात या ठिकाणी आउटपुट बदलते 1 युनिट पासून 6 युनिट पर्यंत, परंतु प्रत्येक बाबतीत एकूण निश्चित किंमत जी आहे ती 240 राहते. अगदी जेव्हा फर्म किंवा उत्पादन पूर्णपणे थांबते याचा अर्थ असेल ही अपरिवर्तित राहते आणि फर्मचे एकूण निश्चित खर्चाचे असणारे काही रिलेशन्स आपण म्हणूया त्या अनुषंगाने देखील त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. ही डायग्रामवरून आपल्याला स्पष्ट जाणवतं किंवा या डायग्रामच्या आधारावरती आपल्याला TFC जो आहे तो डायग्राम स्थिर किंवा कॉन्स्टंट खर्चाचा आहे. कॉस्ट रुपीजमध्ये सांगितलेला आहे. आउटपुट त्या ठिकाणी येणारं जे आहे ते 0 पासून ते 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत आपण आउटपुट म्हटलं टेबलनुसार आणि तशाच पद्धतीने ते वाढत जाऊ शकतो. परंतु या ठिकाणचा येणारा फिक्स कॉस्ट किंवा निश्चित स्वरूपाचा जो खर्च आहे तो 240, 240, 240
अशा पद्धतीचा कॉन्स्टंट किंवा अल्प कालावधीचा विचार करता हा कॉन्स्टंट राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एकूण परिवर्तनीय खर्च, एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च, उत्पादन पार पाडणे किंवा त्या अनुषंगाने असणारा इनपुट जे आहे ते कसं घेता येईल, किती घेता येईल, त्या अनुषंगाने विचार करावा लागतो. उच्च आउटपुट किंवा आउटपुटच्या संदर्भात स्तरासाठी व्हेरिएबल इनपुटचा अधिक वापर आवश्यक असतो. त्याचबरोबर उच्च किंवा एकूण चल खर्च जो आहे तो 10.3 दाखवते की एकूण चल खर्च किंवा उत्पादन वाढते त्या अनुषंगाने त्याच्यावर झालेला बदल हा देखील बदललेला दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने त्याची परिवर्तित स्थिती ही देखील अनुभवायला येते. TVC टोटल व्हेरिएबल कॉस्ट जे आहे एकूण बदलता खर्च किंवा बदललेल्या अवस्थेतला असणारा खर्च हा किती महत्वाचा आहे त्या अनुषंगाने म्हणजे एकूण कॉस्ट कशावरती डिपेंड असू शकते किंवा स्थिर खर्चानंतर हा बदलता खर्च आणि या बदलत्या खर्चामुळेच एकूण खर्च सुद्धा वाढलेला दिसून येतो. त्यामुळे टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा त्याचे असणारे रुपीज आउटपुट हे कशा पद्धतीने आहे. जर टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व जे आहे ते राईज फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे, लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे तो वरती राईज झालेला दिसतो किंवा राईसेस आपण म्हणतो वाढत्या स्वरूपात दिसून येतो. राईज टू लेफ्ट द टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व राईज फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे तो वरच्या बाजूला स्थानांतरित होत गेलेला आहे. तो टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे. एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित खर्च आणि एकूण चल खर्च किंवा खर्चाची बेरीज अशा प्रकारे दिलेल्या आउटपुटवर फर्मची एकूण किंमत मिळवण्यासाठी त्या दृष्टीने त्याची जोडणी किंवा एकूण निश्चित किंमत ही विचारात घ्यावी लागते. आउटपुटवर त्याची एकूण परिवर्तनीय किंमत परिवर्तनीय घटकाच्या अनुषंगाने जो आहे तो भाग विचारात घेऊ शकतो. एकूण खर्चाचे कार्य त्याचबरोबर दाखवलेला खर्च किंवा त्या अनुषंगाने असणारा खर्च हा एकूण खर्च असल्याने फंक्शन्स आणि एकूण व्हेरिएबल कॉस्ट फंक्शन ही केवळ एकूण रकमेने भिन्न आहे. निश्चित किंमत जी स्थिर असते त्याचा आकार हा समान असतो. त्याचबरोबर एकूण खर्चाशी संबंधित असणाऱ्या बाबी या देखील आपल्याला महत्त्वाच्या ठरू शकतात. ह्या TC किंवा OX आउटपुट आहे ते कशा पद्धतीचं आहे 100, 200, 300, 400, 500, 600 आणि 700 या अनुषंगाने आउटपुट किंवा एक्स त्याचबरोबर त्याच्यानंतर टोटल कॉस्ट कर्व इज ऑब्टेन बाय ॲडिंग द टोटल फिक्स्ड कॉस्ट टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा एकूण खर्च आणि एकूण खर्चाशी संबंधित असणारे बाबी या अनुषंगाने सुद्धा भाग महत्त्वाचा ठरू शकतो. शॉर्ट रन कॉस्ट किंवा अल्पकालीन खर्च प्रति युनिट नफा शोधण्यासाठी फर्मला प्रति युनिट किंवा खर्चाची तुलना करावी लागेल किंवा सरासरी किंमत प्रति युनिट किमतीसह त्यामुळे आपण समजून घेणे आवश्यक आहे किंवा सरासरी निश्चित किंमत ही देखील त्यातली महत्त्वाची आहे. सरासरी चल खर्च आणि सरासरी एकूण खर्चाच्या संकल्पना या विचारात घेतल्या जातील किंवा त्या अनुषंगाने तसे बदल घडून येतील. सरासरी निश्चित किंमत किंवा साधारणपणे त्या सर्व कंपन्या असतील उद्योग असतील याच्या एकूण उत्पादन खर्चाचा हा लक्षणीय घटक किंवा त्याच्यातला समावेश असेल. निश्चित खर्चाच्या प्रमाणात उत्पादनाची पातळी किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे दिसून येतील. अशापर्यंत किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रति युनिट ही निश्चित किंमत आहे किंवा ती किती किंमत राहते कशा पद्धतीने राहते ज्याला सहसा सरासरी निश्चित किंमत असं म्हटलं जातं म्हणून ओळखले जाऊ शकतात. त्या प्रमाणात लक्षणीयरित्या त्याच्यात बदल होऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने व्हेरिएबल कॉस्टमध्ये बदल झाला की एकूण किमतीमध्ये सुद्धा बदल होतो. त्यामुळे सरासरी निश्चित किंमत शोधण्यासाठी एकूण निश्चित किंमत ही माहिती असणं अपेक्षित असते. त्यामुळे एकूण किमतीच्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल हे आपल्याला दिसून येतो. प्रति युनिट नफा कसा अवलंबून असतो तर प्रति युनिट नफा हा एकूण उत्पादनातले घटक ज्या पद्धतीने वाढवत जातील त्या पद्धतीनं त्याचा खर्च हा वाढत्या स्वरूपाचा असतो आणि तो वाढता खर्च पुन्हा एकूण किंमत वाढवण्याला प्रोत्साहन देत असतो. खरं तर किंमत वाढली की ग्राहक किती वाढेल अशा पद्धतीने वाढेल हे सांगणं कठीण असतं. त्यामुळं मार्केटला इतर स्पर्धक जर असतील तर त्या वस्तूची किंमत ही स्थिर ठेवावी लागते किंवा सर्वसाधारण ठेवावी लागते. त्यामुळं प्रॉफिट रेशो जो आहे तो देखील आपल्याला मर्यादित करावा लागतो. तो मर्यादित जर असेल तरच दीर्घकाळ जसं पार्लेजी बिस्किट
ही कंपनी जर पाहिजे आपण, तर या पार्लेजीच्या संदर्भात ब्रँड जे मेमरीज वरती किंवा माउथ पब्लिसिटीच्या अनुषंगाने जो फीड झालेला आहे त्याची सुद्धा आपल्याला विचार करता आणि घटक निश्चित खर्चाच्या अनुषंगाने किंवा त्याच्यातला होणारा खर्च हा देखील किती असेल, कशा पद्धतीचा असेल तो आपल्याला पाहावा लागेल. या टेबलच्या अनुषंगाने आपल्याला माहिती ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आणि ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, कॉस्ट अँड ॲव्हरेज कॉस्ट, टोटल कॉस्ट किंवा ऑफ फर्म म्हणजे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही जी आहे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ती कशा पद्धतीने बदललेली आहे. त्याचबरोबर फिक्स कॉस्ट जे आपण म्हटलेलं आहे त्याचे देखील युनिटनुसार डिव्हायडेशन केल्यानंतर किंवा प्रत्येक युनिटला किती खर्च लागतोय, कशा पद्धतीने खर्च करावा लागतोय त्या अनुषंगाने विचार करता त्या ठिकाणचे 240, 120, 80, 60, 48 आणि 40 अशा घटकांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. या उत्पादनाच्या खर्चाच्या अनुषंगाने झालेला बदल हा निश्चितपणे जेवढे जास्त उत्पादनाचे आउटपुट असतील, युनिट असतील त्या अनुषंगाने करावा लागणार खर्च हा कमी आहे. एक युनिटसाठी 240 एवढा कॉस्ट खर्च करावा लागतो. त्याचबरोबर 240 ही जी फिक्स कॉस्ट आहे ती त्याच्या ॲव्हरेजच्या वेळेला आपण काढू त्यावेळेला पहिल्यांदा कदाचित तेवढंच येईल, पण एका युनिटसाठी डिवायडेड बाय 1 आपण करतो त्यावेळेला 120 किंवा 240चा 240 आहे अशा अनुषंगाने दिसून येईल. कारण सेकंड स्टेपला आपण पाहतो तो खर्च हा घटलेला दिसतो किंवा सरासरी खर्च जो आहे तो 120 होईल. 160ला डिवायडेड केलं तर 2 त्या ठिकाणी 80 येईल. म्हणजेच याचं डिवायडेशन जे आहे ते कशा पद्धतीने येईल 240 भागिले 1 असं आपण करतो त्यावेळेला ते 240च येईल. 240 डिवायडेड बाय 2 करतो त्यावेळेला 120 येईल. त्यामुळं इथं ॲव्हरेज कॉस्टमध्ये 160 हा जो डिवायडेशनचा पार्ट आहे तो डिवायडेड बाय 80 आलेला दिसून येतो. म्हणजेच आउटपुट व्हेरिएबल जेवढं घटक तुम्ही ज्या पद्धतीने उत्पादन वाढत जातात उत्पादनाच्या वाढीप्रमाणे या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती कमी कमी होत गेलेली दिसते. म्हणजेच या ठिकाणच्या फिक्स कॉस्टमध्ये उत्पादनाचे घटक जर जास्त असतील 240, 120, 80, 60, 48, 40 अशा पद्धतीने दिसतील. 120, 80, 60, 53, 56, 70 अशा पद्धतीने याच्यातला कॉस्टमध्ये बदल झालेला दिसतो किंवा घट झालेली दिसते. ॲव्हरेज टोटल कॉस्ट जी आहे ती 360, 200, 140, 130, 104, 110 अशा पद्धतीने ही कॉस्ट देखील आपल्याला बदलत्या स्वरूपात बदललेली दिसून येते. त्यामुळे ॲव्हरेज फिक्स कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे, ॲव्हरेज टोटल कॉस्ट आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे किंवा किती प्रमाणात बदललेली आहे ती या ठिकाणी अनुभवायला येते किंवा तशा पद्धतीने ही दिसून येते. त्यामुळे टोटल किंवा व्हेरिएबल कॉस्टच्या अनुषंगाने AFC आणि 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200, 220, 240, 260 या अनुषंगाने AFC ही आउटपुट रिसर्च आहे ती देखील आपल्याला लेफ्ट टू राईट डावीकडून उजवीकडे जसं वरती केलेलं राईस लेफ्ट टू राईट अशा अनुषंगाने न होता ती डिक्रीज झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या डिक्रीज सिच्युएशनमध्ये सुद्धा म्हणजे उत्पादनाचा खर्च हा 240 वरून अगदी 40 पर्यंत तो डिक्रीज झालेला आपल्याला दिसून येतो. तो राईज झालेला नाही किंवा वाढलेला नाही. सरासरी परिवर्तनीय खर्च जो आहे तो परिवर्तनीय किंवा एकूणच ॲव्हरेज कॉस्ट ज्याला म्हटलं जातं ती व्हेरिएबल किंवा बदलत्या स्वरूपात असू शकते का, तर त्याला एकूण व्हेरिएबल खर्चाने विभाजित करतो. आउटपुट किंवा सूत्राच्या स्वरूपात व्हेरिएबल फॅक्टरचे प्रमाण वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता वाढते, परिणामी सरासरी उत्पादनात वाढ होते, सरासरी चल खर्चात घट होते, सरासरी उत्पादकता स्थिर राहिल्यास सरासरी चल खर्च देखील स्थिर राहील. जर ते कमी झाले तर सरासरी चल खर्च वाढतो. अशा प्रकारे सरासरी चल खर्च वक्र सरासरी खर्च परस्पर वक्राच्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला दिसतो किंवा तसा बदल हा स्पष्टपणे जाणवतो आपल्याला. त्यामुळे ABC ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ABC इज इक्वल टू TVC डिवायडेड बाय Q फॉर क्वांटिटी किंवा संख्यात्मक असणारा घटक किंवा आउटपुट आपण म्हणूया किती मिळालेला आहे ती संख्या
आणि त्याला डिवायडेशन त्यालाच आपण काय केलंय डीव्ही TVC ला डिवायडेड केलेलं आहे. त्यामुळं याचं इन्फ्रास्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन जे आहे ते अशा पद्धतीने मिळते. त्यामुळे सरासरी परिवर्तनीय खर्च हा जो आहे तो इनफॅक्ट द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व ABC gives us the same information in money terms that we obtain from the average product curve of the variable factor in physical terms. किंवा त्या ठिकाणचे असणारे घटक आपण ABC आउटपुट कॉस्ट हे कशा पद्धतीचे आहे किंवा किती पद्धतीचे आहे ते दोन्ही वक्रामध्ये याच्यात दाखवलेलं आहे. त्या आउटपुट आणि कॉस्टच्या अनुषंगाने तो MC वक्र आहे, ATC वक्र आहे, ABC वक्र आहे आणि ATC. म्हणजे लेफ्ट टू राईट जर आपण पाहिलं तर काही वरच्या ABC वक्र हा डिक्रीज झाला, पुन्हा इन्क्रीज झालेला आहे. परंतु MC वक्र जर पाहिला आपण तो इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून येतो. ATC वक्र इन्क्रीज झालेला आहे. ABC वक्र हा शॉर्ट टाइम मध्ये आपण पाहूया की तो डिक्रीज झालेला होता, परंतु नंतर इन्क्रीज झालेला दिसून येते. म्हणजे लॉंग टाइम मध्ये त्याच्या वाढ झालेली किंवा वृद्धी झालेली आपल्याला अनुभवायला मिळते, दिसून येते आपल्याला. त्याच अनुषंगाने MC इज अ मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट किंवा सीमांत किंमत आपण त्या अनुषंगाने म्हणू शकतो. ही मार्जिनल कॉस्ट किती असेल? TC इज चेंज इन टोटल कॉस्ट असोसिएटेड विथ अ स्मॉल चेंज इन आउटवर्ड. MC वक्र हा वाढतात तेव्हा ते ABC आणि ATC वक्र ही त्यांच्या बाजूने कपात केलेले जातात किंवा त्या अनुषंगाने तसे बदल झालेले दिसून येतात. किमान गुण किंवा किमान तशा पद्धतीची माहिती ही मिळू शकते. त्यामुळे मार्जिनल कॉस्ट कर्व इज अ U शेप कर्व, तो U आकाराचा वक्र असू शकतो. त्यामुळे MC वक्र ATC ABC यांच्या आधी आणि किमान बिंदूपर्यंत पोहोचतो किंवा त्या अनुषंगाने तसं बदललेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा MC वक्र वाढतात तेव्हा ABC आणि ATC वक्र त्यांच्या बाजूने कापले जातात किंवा त्याच्या अनुषंगाने त्याची कपात झालेली दिसून येते. त्यामुळे किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च किंवा यांच्यातील संबंध जर विचारात घेतला तर मार्जिनल कॉस्ट वक्र आणि मध्ये किंवा जवळचाच त्याच्यातला असणारा संबंध तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च किंवा यांच्यातील असणारा सहसंबंध मार्जिनल कॉस्ट वक्र जो आहे तो कशा पद्धतीने येऊ शकतो, किती येऊ शकतो, तो पाहणं गरजेचं ठरेल. जेव्हा MC वक्र हा AC वक्र खाली असतो किंवा किरकोळ खर्च हा सरासरी खर्चापेक्षा कमी आहे आणि नंतरचं प्रमाण हे त्याचं त्या अनुषंगाने बदलतं. जेव्हा MC वक्र किंवा AC वक्र म्हणजेच किरकोळ खर्च सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे, नंतरचे वाढते किंवा MC वक्र हा AC वक्र त्या अनुषंगाने त्याच्या किमान बिंदूवर छेदला जातो किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे दिसून येतात. MC वक्र आणि त्या बरोबर केलेले सहसंबंधाच्या अनुषंगाने असणारे घटक हे देखील पाहिले जातात. केलेल्या संबंधाचे कारण किंवा ATC वक्र हे सोपे आहे. जोपर्यंत MC वक्र ATC वक्र खाली येतो किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल त्याच्यातले दिसून येतात, खेचले जातात. जेव्हा MC वक्र किंवा ATC वक्र वर चढतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे दिसून येतात, तेव्हा नंतरचे वक्र किंवा त्या अनुषंगाने असणारा MC वक्र आणि ATC वक्र याच्यातले छेदन समान होण्याच्या दृष्टीने विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर विस्तारित किंवा त्याचा असणारा दीर्घकाळ जो तो किरकोळ खर्चाच्या अनुषंगाने सरासरी किंवा एकूण खर्चापेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की MC वक्र ATC वक्र त्याच्या किमान बिंदूवर छेदलेले दिसतात किंवा त्याच्या किमान बिंदूपर्यंत वाढलेले दिसतात, बदललेले दिसतात. तशाच पद्धतीनं लॉंग रन कॉस्ट वक्र जो आहे तो दीर्घकाळात सर्व घटक हे परिवर्तनशील असतात. त्याचबरोबर दीर्घकाळाची स्थिती या अनेक घटकांनी आपण म्हणूया ऋतुमानाच्या अनुषंगाने सुद्धा असेल, म्हणजे बदलतं क्लायमेट मिळू शकतं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळू शकतं. दीर्घ कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरच्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीज ज्या आहेत त्या बदललेल्या असू शकतात. स्किल वर्कर किंवा स्किल लेबर मिळू शकतं आपल्याला, कारण ट्रेनिंग प्रोग्राम तशा पद्धतीचे लेबरचे देता येतील आणि या वर्कशॉपमुळं ट्रेनिंगमुळं त्याच्यात झालेले आमूलाग्र स्वरूपाचे बदल हे आपल्याला अनुभवायला मिळतील. त्यामुळे निश्चित घटकाच्या अनुकूल स्थितीमुळे उत्पादन कार्य हे उत्पादनाचे सर्व खर्च किंवा दीर्घकाळ याच्यात बदल होऊ शकतात. त्यामुळे स्थिर आणि परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्याची आवश्यकता नाही.
अल्पावधीत केले जाणारे दीर्घकाळातील उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सर्व घटक हे वाढवावे लागतात आणि याचा परिणाम हा हा सुद्धा प्रकर्षाने जाणवतो किंवा अर्थशास्त्रात दीर्घकालीन सरासरी खर्च होतो LAC किंवा लिफाफे शॉर्ट रन सरासरी एकूण खर्च हा चांगल्या याच्यामध्ये असू शकतो किंवा वाढलेल्या स्थितीमध्ये दिसून येऊ शकतो दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता ही अल्प कालावधीत कार्यक्षम वाटणाऱ्या फर्मचे वर्तन असू शकते दीर्घकाळात किंवा अकार्यक्षम असणारी OQ1 आउटपुटची मात्रा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेली दिसेल आणि तशी डायग्रॅम ही तयार झालेली दिसेल त्यामुळे दीर्घकाळात SAT1 SATC1 SATC2 SATC3 SATC4 अशा पद्धतीचे छोटे छोटे वक्र ह्याच्या वेळेला कनेक्ट केले जातात त्यावेळेला LAC किंवा लॉंग रन किंवा लॉंग पिरियडचा जो कर्व आहे तो डावीकडून उजवीकडे खाली जाऊन पुन्हा वर आलेला किंवा अल्प कालावधीचा विचार करतात डाऊन सिच्युएशन लॉंग टाईममध्ये किंवा दीर्घकाळामध्ये त्याच्यात वाढ झालेली दिसते आउटपुट जे आहेत ते Q1 Q2 Q3 Q4 अशा स्वरूपात वाढलेला आउटपुट किंवा इन्क्रीज झालेला आउटपुट आपल्याला दिसून येतं त्यामुळे ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ती किंमत सुद्धा दीर्घकाळामध्ये काही प्रमाणात घटल्यानंतर पुन्हा स्थिर होते किंवा वाढलेली दिसून येते त्यामुळं जो OI वक्र आहे त्याच्यावर असणारे कॉस्ट किंवा प्राईस त्या खर्च किमतीशी संबंधित असणारे घटक ह्या मोठ्या प्रमाणावर असू शकतात लॉंग रनचा विचार करता किंवा दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता जी आहे ती कशा पद्धतीने आहे अल्प कालावधीत कार्यक्षम वाटणाऱ्या फर्मचे वर्तन हे असू शकते किंवा दीर्घकाळात कार्यक्षम असल्याचे दिसून येऊ शकते त्यामुळे आकृतीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या आउटपुटमध्ये किती घटक बदलू शकतील कशा पद्धतीने बदल होऊ शकतील ते आपल्याला पाहावं लागेल या आउटपुटमध्ये दीर्घकाळामध्ये अल्प कालावधीत घटकात किंवा अल्प कालावधीचे बदल करता आले नाही तशा पद्धतीचे याच्यातले बदल हे आपल्याला करता येऊ शकतात त्यामुळे दीर्घ कालावधीचा विचार करता नेहमीच फायदेशीर असणारी स्थिती ही आपल्याला सुस्पष्टपणे जाणवू शकते किंवा दिसून येऊ शकते त्यामुळं कोणते उत्पादनं किती घ्यायची कशा पद्धतीने घेता येतील त्या अनुषंगाने सुद्धा काही बाब हा महत्त्वाचा ठरू शकतो त्यामुळं अल्प कालावधीत आणि दीर्घ कालावधीत आपण कोणते घटक वापरू शकतो कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतील हे आपल्याला पाहावं लागेल त्यामुळं या दीर्घकालीन घटकाच्या अनुषंगाने विचार करता वेगवेगळ्या घटकाच्या बाबी जरी आपण विचार घेतला तरी डायग्रॅमच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहिलं त्या डायग्रॅममध्ये दीर्घकालात किंवा LAC मध्ये झालेले बदल SATC 1 2 3 4 आपण ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला बिंदू B पासून तो अगदी या ठिकाणचे असणारे जे काही B बिंदू आहे तिथून ते अगदी N आणि D पर्यंत जर विचार केला तर N आणि D हे जे बिंदू आहेत ते समतोल पातळी दर्शवणारे बिंदू आहेत Q1 Q2 Q3 Q4 या अनुषंगाने ज्यावेळेला Q1 पाहतो आपण त्यावेळेला B या ठिकाणी समतोल झालेला आहे Q2 पाहतो त्यावेळेला J या ठिकाणी समतोल झालेला दिसतो किंवा K च्या ठिकाणी डॉट दाखवलेला आहे त्याचबरोबर Q3 या ठिकाणचं त्यावेळेला पाहतो त्यावेळेला N आणि M या ठिकाणची समतोल पातळी असू शकते असं दर्शवलेलं आहे त्याचबरोबर Q4 ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचा D या ठिकाणचं समतोल झालेलं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणची कॉस्ट किंवा खर्च देखील OI अक्षावरती तशा पद्धतीने रेषा डॉटच्या अनुषंगाने आपल्याला जोडता येऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने तशी दर्शवलेली स्थिती ही आपल्याला या डायग्राममध्ये DA नंतर N M किंवा D अशा ठिकाणचे हे जे बिंदू आहेत ते समतोल दाखवणारे बिंदू आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येत आहेत किंवा अशा पद्धतीने बदल झालेला आहे त्याबरोबर लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट मध्ये शॉर्ट रन मार्जिनल कॉस्टचा अर्थ समजल्यानंतर तो दीर्घकालीन सीमांचा खर्च कशा पद्धतीचा आहे समजणे कठीण आहे दीर्घकालीन किरकोळ खर्च एकूण किमतीतील बदल एकूण किमतीत थोडासा बदल जरी दर्शवला जेव्हा फर्मकडे आउटपुट बदल होतो किंवा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ असतो तेव्हा आउटपुट वापरलेल्या सर्व संसाधनाच्या प्रमाणात योग्य समायोजन करणं त्याचबरोबर त्याच अनुषंगाने पाहिले जाऊ शकते किंवा दीर्घकालीन
किरकोळ खर्चाचा ही त्याच्यात विचार होऊ शकतो. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या शॉर्ट रन किंवा मार्जिनल च्या अंशाने या व्याख्येप्रमाणे त्याच्यात बदल होऊ शकतो. किंमत दोघांमधला फरक एवढाच आहे की मध्ये अल्पकालीन विद्यमान फंडचा वापर हा प्रभावित करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे मार्जिनल स्थिती काय असेल, उत्पादनात वाढ, दीर्घकालीन त्या घटकातले बदल, त्यात किती बदल होऊ शकतात, कशा पद्धतीने बदल होऊ शकतात ते आपल्याला पाहावं लागेल. SMC, LMC, SATC, LAC या वक्रांमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे, त्याच अनुषंगाने या ठिकाणची कॉस्ट किंवा खर्च देखील अवलंबून असतो. त्यामुळे आउटपुट जे आहे ते SMC किंवा LMC, SATC, LAC हे वक्र जे आहेत OX, OI, OX या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे लॉंग रन मार्जिनल अँड ॲव्हरेज कॉस्ट कर्व तो किती आहे, कशा पद्धतीने आहे तो आपल्याला पाहावा लागेल. त्यामुळे दीर्घकालीन चालित सीमांत खर्च आणि यांच्यातील संबंध हा शॉर्ट रन किंवा किरकोळ खर्च, आउटपुटची विशिष्ट पातळी केव्हा तयार करायची, फर्म सर्वात जास्त किंवा सेट कशा पद्धतीने करता येईल, कार्यक्षम प्लांट किंवा त्याची कार्य शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट जी आहे SMC त्याच्या दीर्घ कालावधीच्या बरोबरीची असू शकते किंवा त्याच्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे सीमांत खर्च LMC च्या मदतीने हे स्पष्ट करून घेऊया किंवा यामध्ये आकृती आउटपुटचे दिलेले फॉर्म किंवा प्रमाण OQ1 आहे. आउटपुट इथे तयार केले जाऊ शकते. प्लांट किंवा च्या मदतीने सर्वात कमी युनिट किंवा खर्च हा दिसून येऊ शकतो. शॉर्ट रन किंवा सरासरी किंमत वक्र जेव्हा फर्म वनस्पती च्या मदतीने उत्पादन करते तेव्हा त्या अनुषंगाने SSC द्वारे केले जाऊ शकते किंवा शॉर्ट रन चा कालावधी हा दिसून येऊ शकतो. इतर वनस्पतीशी संबंधित हा सरासरी किमतीचे वक्र हा दर्शवणारा भाग आहे किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे दिसतात. SMC, SAC, LMC, LAC आउटपुट किंवा Q1, Q2, Q3 यात डॉट डॉट च्या साह्याने दाखवलेले वक्र हे LMC किंवा दीर्घ कालावधी लॉंग टर्म त्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट असं म्हटले. SMC शॉर्ट टर्म किंवा शॉर्ट टाइम मार्जिनल कॉस्ट जी आहे. SAC जो आहे कमी कालावधीतलं एखादं उत्पादन, दीर्घ कालावधीतली दोन उत्पादनं आणि अल्प कालावधीतली दोन उत्पादन या अनुषंगाने त्या वक्रातलं समतोल Q1, Q2 त्याचबरोबर Q3 इथपर्यंत झालेलं आपल्याला दिसून येतं. दीर्घकालात निश्चितपणे समतोल जे आहे ते काही उत्पादनात लॉस असतो तर काही उत्पादनामध्ये प्रॉफिट, परंतु दीर्घ कालावधीत जी उत्पादनं चालतात ती बेनिफिट्स आपला कव्हर करतात किंवा त्याच्या बेनिफिट्स हे मिळवणारे आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळं अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी यात कोणत्या कोणत्या बाजूवर कसा प्रकाश टाकता येईल ते आपल्याला याच्या वेगवेगळ्या भागातून आपल्याला पाहायला मिळालेलं दिसतं. विशेष करून आपण कशावरती जास्त भर देणं अपेक्षित आहे तर या ठिकाणचा जो टेबल आहे या टेबलच्या अनुषंगाने तिन्ही स्थिती किंवा तिन्ही पातळी आपल्याला सहज सुलभ समजू शकतात. यात अल्प कालावधी असेल, दीर्घ कालावधी असेल त्याचा विचार न करता सुरुवातीला येणारं टोटल कॉस्ट या ठिकाणची आपल्याला फिक्स कॉस्ट जी आहे, निश्चित किंमत जी आहे ती किती आहे, 240 आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती सुरुवातीला कोणती त्या ठिकाणी कॉस्ट न विचार करता 0 दर्शवलेला आहे. सेकंड पेजला या ठिकाणी 120 दर्शवलेलं आहे. पण हे 120 कशा पद्धतीने येऊ शकतं तर त्या अनुषंगाने डिवायडेड बाय 1 असं केल्यानंतर 120 म्हणजे एक घटकासाठी अर्धी किंमत, ज्यावेळेला विचार 2 साठी 160 या ठिकाणचे व्हेरिएबल आहे. त्याचबरोबर टोटल कॉस्ट जी आहे ती 240, 360, 400 किंवा त्याचबरोबर 420, 452, 520, 660 अशा पद्धतीचे याच्यात बदल झालेले आपल्याला दिसून येते. किंवा टोटल कॉस्ट आणि फिक्स कॉस्टच्या अनुषंगाने व्हेरिएबल कॉस्टमध्ये कशा बदल आहेत किंवा किती प्रमाणात बदल आहे ते त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आउटपुट 1, 2, 3, 4, 5, 6 यामध्ये जसं वाढत जाईल उत्पादनाचे घटक किंवा उत्पादन युनिट वाढत जातील तशा पद्धतीनं त्यातलं मिळणारं आउटपुट हे जास्त मिळू शकतं किंवा चांगलं मिळू शकतं आणि येणारा कॉस्ट किंवा खर्च जो आहे
तो सुद्धा कमी 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 होत जातो. प्राइस जी आहे ती मग कॉस्ट कमी असेल तर प्राइस आपल्याला कमी ठेवता येते आणि प्राइस जर काही कमी असेल तर डिमांड त्याची वाढू शकते. त्यामुळे कोणत्याही उत्पादनासाठी कमी प्राइस ठेवणं हे जास्त फायदेशीर ठरू शकतं. एकूण निश्चित खर्च म्हणजे निश्चित इनपुटवर फर्मने केलेला एकूण खर्च आहे. यावरून फर्मची एकूण निश्चित किंमत स्थिर राहते. आउटपुटची पातळी ही विचारात न घेता 240 विचारात घेतली जाते किंवा एक सर्वसाधारण खर्च जो आहे तो 240 हा गृहीत धरलेला आहे. या आउटपुटच्या अनुषंगाने 1 युनिट पासून 6 युनिट पर्यंत, परंतु प्रत्येक बाबतीत एकूण निश्चित किंमत जी आहे 240 एवढी स्थिर राहते किंवा त्या अनुषंगाने स्थिती हे बदललेली दिसते किंवा तशी घटक अनुभवायला येतात. अगदी जेव्हा फर्म किंवा उत्पादन पूर्णपणे थांबवले जाते याचा अर्थ की उत्पादन शून्य पातळीवर आहे, एकूण निश्चित किंमत ही अपरिवर्तित राहते आणि फर्मचे एकूण निश्चित खर्च हे काय असू शकतात किंवा किती असू शकेल त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे आपल्याला दिसून येणारे असतात. त्यामुळे एकूण निश्चित स्थिती त्याच अनुषंगाने या कॉस्टमध्ये झालेला TFC टोटल फिक्स कॉस्ट आहे त्याच्यातला असणारा बदल हा कितीने झाला, कशा पद्धतीने झाला तो आपल्याला पाहावा लागतो. त्यामुळे 1 2 3 4 5 6 हे जे आउटपुट आहे ते आउटपुट त्याच्यासाठी लागणारा खर्च हा 240 सुरुवातीला फिक्स आहे, परंतु तो नंतर प्रत्येक घटकावर जेवढे व्हेरिएबल्स होतो बदलत्या स्वरूपात दिसून येतो. त्यामुळे त्याचं घट झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तेवढे युनिटला तेवढा खर्च TVC टोटल व्हेरिएबल कॉस्ट जे आता आपण बोललो त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला आहे आणि शेवटी उत्पादनाचा खर्च हा कमी येणं हे सुद्धा उद्योगाच्या दृष्टीने किंवा उद्योग संस्था आपल्याकडे प्रयत्न करतात आणि या उत्पादन संस्थेच्या अनुषंगाने झालेला बदल हा त्याच्यात दिसून येतो. त्यामुळे एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित खर्च आणि एकूण चल खर्च किंवा त्या खर्चाची बेरीज याच्यात केली असते. दिलेल्या आउटपुटवर फर्मची एकूण किंमत मिळवण्यासाठी फक्त त्याची जोडणी करावी लागेल. एकूण निश्चित किंमत आणि त्या आउटपुटवर त्याची एकूण परिवर्तनीय किंमत ही विचारात घ्यावी लागते. एकूण खर्चाचे कार्य जर विचारात घेतलं तर एकूण खर्च त्या ठिकाणी फंक्शन्स आणि एकूण व्हेरिएबल कॉस्ट फंक्शन्स हे केवळ रकमेने भिन्न आहे आणि किंवा निश्चित केलेल्या दिसून येतो किंवा किंमतीच्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतो. आकार मान त्याच्यातला जर विचारात घेतला तर तो समान असेल किंवा त्या पद्धतीने त्याच्यात झालेला बदल आपल्याला दिसून येईल. TC जो आहे आउटपुट जो आहे तो टोटल कॉस्ट कर्व इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग द टोटल फिक्स कॉस्ट टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा बदलत्या स्वरूपात असणारा खर्च त्या अनुषंगाने 240 पासून ते TC या ठिकाणी जसं उत्पादन वाढत जाईल तसं तो लेफ्ट टू राईट हा इन्क्रीज झालेला किंवा वाढलेला आपल्याला वक्र दिसून येतो. शॉर्ट रनमध्ये अशी वाढ होत नाही. प्रति युनिट नफा शोधण्यासाठी फर्मला प्रति युनिट खर्चाची तुलना ही करावी लागते किंवा सरासरी प्रति युनिट ज्याचे बदल जे आहेत ते दर्शवावे लागतात आणि या प्रति युनिट बदलाच्या अनुषंगाने सुद्धा सरासरी किंवा निश्चित किंमत जी आहे चल खर्च आहे तो कशा पद्धतीचा आहे, सरासरी खर्च संकल्पना काय आहे ते आपल्याला पाहावे लागेल. साधारणपणे त्या सर्व कंपन्यांच्या ज्यांच्या एकूण उत्पादन खर्चात लक्षणीय समावेश होतो निश्चित खर्चाच्या प्रमाणात उत्पादनाची पातळी ही वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रति युनिट त्याची निश्चित अशी किंमत जी आहे ती विचारात घेतली जाते. सहसा सरासरी निश्चित किंमत म्हणून ओळखली जाते किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल दिसून येतात. लक्षणीयरित्या कमी केले जाऊ शकतात. सरासरी निश्चित किंमतीत बदल होऊ शकतो. त्यामुळे किंमत शोधण्याच्या अनुषंगाने एकूण निश्चित किंमत असणे हे आवश्यक आहे. ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जे आहे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे. ॲव्हरेज टोटल कॉस्ट ऑफ फर्मचा जर विचार केला तर आउटपुट युनिट्स ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जे आहे ते TFC डेल्टा डिवायडेड बाय Q दर्शवलेला आहे. त्याच अनुषंगाने ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे TVC ती किती असेल तर त्याच्यातला झालेला बदल आता आपण याच्यावर जास्त फोकस करू. ॲव्हरेज टोटल कॉस्ट जे आहे ते 360 एवढी जर आपण विचार केली डिवायडेड बाय 1 तर 360 सुरुवातीला येईल. नंतर 400 डिवायडेड बाय 400 कशामुळे याच्यातलं झालेल्या बदलाच्या अनुषंगाने आहे. ते 400 डिवायडेड बाय 2
2 420 डिवायडेड बाय 3 452 डिवायडेड बाय 4 452 बरोबर 420 5 जेवढे युनिट वाढतील 5 युनिटचं जर उत्पादन झालं तर 104 एवढाच त्या ठिकाणचा खर्च येतो. 660 6 110 एवढा खर्च येतो. त्यामुळे बेस्ट बेनिफिट काय आहे तर 5 युनिट असतील किंवा 6 युनिटसाठी 110 रुपये एवढा जर खर्च येत असेल तर ते उत्पादन घेणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळं दीर्घ कालावधीत सुद्धा अशा उत्पादनातून मोठ्या प्रमाणावर फायदे मिळू शकतात. म्हणूनच उद्योजक आपली गुंतवणूक जी आहे ती अशा स्वरूपाची करण्याचा प्रयत्न करतात. मायक्रो घटक असतील मग आपण पूर्वी थोडंसं कॉईन बॉक्सचा विचार केला तर या कॉईन बॉक्ससाठीचा येणारा खर्च किती आणि 1-1 रुपयाने मिळणारं उत्पन्न किती असेल असा विचार त्या ठिकाणी जर केला तर त्याचे चालवण्याची क्षमता सुद्धा नाही आहे. परंतु ते पब्लिक गुड जर केले तर त्या पब्लिकला काही बेनिफिट म्हणजे अर्धी रक्कम त्यांना मिळेल, अर्धी रक्कम समोरच्याला मिळेल. अशा पद्धतीने या कॉईन बॉक्सच्या माध्यमातून सुविधेतून आपल्याला बेनिफिट्स मिळत होतात. त्यामुळं समोरच्याला मिळणारी रक्कम किती कशा पद्धतीने त्या बॉक्ससाठी असणारे इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे याचा विचार करता ते उत्पादनं त्या ठिकाणी बाजारपेठेत उपलब्ध केली जात होती. त्यामुळं एकूणच छोटा उद्योग असो, मोठा उद्योग असो, अल्प कालावधी असो, दीर्घ कालावधी असो, ॲव्हरेज त्याचा जो बेनिफिट आहे व्हेरिएबल्स जे आहेत किंवा प्रोडक्शन आपण म्हणूया क्वांटिटीज किती असतील त्याच्यावरती तो अवलंबून असतो. त्यामुळे AFC किंवा इतर काही वक्र ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला EVC इज इक्वल टू TVC डिवायडेड बाय Q म्हणजे क्वांटिटीज कशा पद्धतीने आहेत किती आहेत ते त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. ABC मध्ये आउटपुट मिळणाऱ्या आउटपुटचे OX दाखवलेलं आहे की सुरुवातीला जास्तीच्या मिळालेला आणि नंतर घटल्या स्वरूपाचे दिसून येतात. त्यामुळे याच्यात सातत्याने होणारे बदल हे दिसून येतात. परंतु दीर्घ कालावधीमध्ये जर पाहिले तर ह्याच्यात इन्क्रीज झालेली वाढ झालेली दिसून येते. त्यामुळं ॲव्हरेज टोटल कॉस्ट इज द व्हेरिएबल सम ऑफ AFC अँड ABC याचे झालेले बदल हे किती आहेत. MC इज मार्जिनल कॉस्ट, TC is change in total cost associated with a small change in output. TVC is change in total variable cost associated with a small change in output. What is small change in output? या लहानशा घटकांचा विचार करता त्या ठिकाणी असणारे बदल हे तिथे दिसून येतील. MC वक्र जो आहे तो ATC आणि AVCच्या आधी किंवा त्याच्या किमतीच्या अनुषंगाने त्याचे बदल झालेले दिसून येतो. बिंदूपर्यंत पोहोचतो वक्र आणि त्याच्या किमान बिंदूवर पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जेव्हा MC वक्र काढला जातो त्याच अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले आहेत. त्यामुळे MC वक्र हा अगदी बशीसारखा किंवा कपासारखा आकार त्याचा झालेला आहे, दरीसारखा आकार झालेला आहे, P आकार तयार झालेला आहे. त्याच परफेक्ट U आकाराचा वक्र आपण म्हणतो दीर्घकालावधीत काही वेळेला त्या उत्पादनातून जास्त बेनिफिट होतं, काही वेळेला कमी बेनिफिट मिळतं. प्राइस स्टेबल असते, काही वेळेला अनस्टेबल असते. त्यामुळे किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च जो आहे तो त्याच्याशी संबंधित किती आहे अशा पद्धतीचा आहे तो आपल्याला त्याच्यातून भाग बघावा लागेल. या अनुषंगानं वेगवेगळे विचार जे मांडलेले आहेत ते दीर्घ कालावधीच्या अनुषंगानं 60 किंवा SATC 1, 2, 3, 4 हे जे वक्र आपण पाहतो त्यावेळेला LAC हा दीर्घकालीन वक्र तयार झालेला आहे. त्याचबरोबर BK, BJK, ND या ठिकाणचा समतोलन बिंदू किंवा समतोल त्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आउटपुट तशा पद्धतीने Q1, Q2, Q3 हे वाढलेलं दिसते किंवा बदललेलं आपल्याला दिसून येतं. लॉंग रन मार्जिनल कॉस्टमध्ये दीर्घ कालावधीमध्ये जेव्हा फर्मकडे आउटपुट बदलत्या स्वरूपाचं असतं पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पुरेसा वेळ असतो तेव्हा आउटपुट हे वापरलेलं असू शकतं. संसाधनाच्या प्रमाणात योग्य समायोजन करणं त्याचबरोबर त्या बदलाच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही सुद्धा बदललेली असणं अपेक्षित असते. त्यामुळं किंमत ही कशा पद्धतीने बदलेल, किती बदलेल ते पाहून आपल्याला माहिती काढणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर दीर्घकालीन दीर्घचलित किंवा दीर्घ कालावधीच्या अनुषंगाने सीमांत खर्च हा कशा पद्धतीने SMC, SAC, LMC हे दर्शवलेलं आहे. विशेष करून कन्क्लुजनकडे बघताना आपल्याला प्रायव्हेट एक्सपेंडिचर किंवा खाजगी खर्च, सामाजिक खर्च हे त्या याच्यावर अवलंबून असतात किंवा त्या
उत्पादनावर अवलंबून असतात. त्याचबरोबर इकॉनॉमिक कॉस्ट ज्या वेळेला खर्च आपण विचारात घेतो, लेखा खर्च ज्या वेळेला आपण विचारात घेतो, जमा आणि खर्च त्याच्यातून मिळणारे आउटपुट्स काय असतील त्यावरती ते अवलंबून असतात. अल्पकाळ आणि दीर्घकाळ फंक्शनची ज्यावेळेला चर्चा होती त्यावेळेला ही परिवर्तनीय स्वरूपाची प्राईस असू शकेल का, त्याची किमतीच्या अनुषंगाने त्याच्यात बदल होईल का, ते आपल्याला पाहावे लागेल. सरासरी निश्चित खर्च जो आहे तो वक्र आकृतीच्या सहाय्याने किंवा हायब्रिड बोल या अनुषंगाने सुद्धा विचारात घ्यावे लागतील. जेव्हा सरासरी चल खर्च जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, किती आहे आणि त्या बदलत्या अनुषंगाने झालेले बदल किंवा बदलची स्थिती हे आपल्याला पाहावे लागेल. किंवा चल खर्च जो आहे तो जोडला जातो किंवा सरासरी निश्चित खर्च हा सुद्धा माहिती होणं आणि त्या खर्चाच्या वरती उत्पादन घेणं हे अपेक्षित आहे. या युनिटच्या अनुषंगाने जे आपण वेगवेगळे डीप काही भाग पाहिले, अल्पकाल असेल, दीर्घकाल असेल, एकूण उत्पादनाचा खर्च असेल, अल्पकालावधीतला किंवा दीर्घकालावधीतला असेल, तो कशा पद्धतीने बदलत्या स्वरूपात बदलतो त्याची माहिती असणं आणि त्यावरच उद्योग व्यवसाय सुरू करणं हे कोणत्याही विद्यार्थी असो, व्यावसायिक असो किंवा भविष्यातलं प्लॅनिंग करायचं असेल किंवा एखादा एम्प्लॉय असेल तर त्याच्यावरती त्याचं अवलंबून असतं. त्यामुळे इन्कम साईडच्या दृष्टीनं हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.